संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करावी लागेल। भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशा शब्दामध्ये टीका केलेली आहे। हिंदीबाबतची कारवाई उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झालेली होती असं देखील शेलार यांनी म्हटलेलं आहे। आता उद्धव ठाकरे पळ काढू शकत नाहीत असं देखील शेलार यांनी म्हटलंय। संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही। मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे। अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय। आणि अनाठायी यासाठी की जी आरमध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठायी गोष्टी याचा समाजही विचार करेल।